विश्वास करूया फायनलला सुरू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यस इथे फायनल झाले सुरुवात. प्रथम चढाई आपण पाहतोय गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा जर्सी क्रमांक 9 परिधान केलेला योगेश पटेल प्रथम चढाईसाठी दाखल झालाय. त्यामध्ये कोट संघाच्या क्रीडांगणावरती 7 मोरे आपण पाहतोय. 2-1-2-2 ची फील्ड ते सजवली गेली आहे. पहिली चढाई इथे आपण पाहतोय योगेशाची. निश्चितच आणि निश्चितच लांजा तालुक्याचे ज्येष्ठ उद्योजक शशांक रामाने देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या क्रीडांगणावरती उपस्थित असलेले त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. निश्चितच नवला इगोटा संघ नक्की चेहरे घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला. या हंगामातील पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश केलाय. करण्यात आला आणि आपल्याला पाहायला मिळतोय क्रमांक 10 प्रथम चढाई रेड केली जाते. आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय आणि आता मात्र क्रमांक 8 पर्यंत गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. काही कोणी दिशेने चढायला सुरुवात करत नाही. जबरदस्त लाजवाब डबल डायव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आकारलेले गुण मिळतोय. नवला एक गोल संघाला इथे खातं उघडलं जात आहे. आपल्याला चढाई गुण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मोरे मैदानावरती 2-2-2 ची फील्ड ते सजवली गेली आहे. सुजल कांबेकर आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ओव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. फर्स्ट एड किट जर कुठे असेल तर ते कॉमेंट बॉक्स मध्ये आणून द्यायचं. फर्स्ट एड किट पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. योगेश चढाईसाठी दाखल झालाय आणि योगेशसाठी इथे पारितोषिक लागू झालंय. संदेश बापेरकर आणि मयूर रामाणे यांच्याकडून योगेशने जर सुपर हिट लगावली तर 220 रुपयाचं रोख पारितोषिक इथे जाहीर झालंय. निश्चितच या सामन्यावरती बक्षिसाची लईलोट होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 बोरी गुलाब आपल्याला पाहायला मिळते. नवलाई कोण संघाच्या क्रीडांगणावरती 2-1-2-2 ची फील्ड इथे सजावटी केली आहे. मैदानाच्या बाहेर पाळला. निश्चितच मिडल कव्हरवरती अटॅक केला होता. त्यानंतर मात्र राईट कव्हरकडे लक्ष लावलं आणि त्याचा इथे फायदा घेतला जातोय. फ्रंट ब्लॉक केला जातोय. जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला आणि गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा महत्वाचा मोरा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. तिसरी ट्राय असेल कोट संघासाठी 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2-1-2 ची आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल हँडेड टॅकल सक्सेसफुल ठरलाय. एकूण मिळतोय गोपालकृष्ण अगरवाडी संघाला. चढाईसाठी दाखल झालाय. नवलाई कोट संघाच्या क्रीडांगणावरती वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच गोरा शरीर आपल्याला चढाई गुण आपल्याला पाहायला मिळेल. गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा जेव्हा जेव्हा योगेश मैदानाच्या बाहेर असतो तेव्हा तेव्हा त्याच्यावरती चढाईचा भाग दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 6 मोरे आपल्याला पाहायला मिळतील. कोण संघाचा कर्णधार आणि आता मात्र चढाईसाठी दाखल थोडीशी नजर आणली आणि निश्चितच बॅक शूट केला गेलाय. जबरदस्त चेन टॅकल सुजलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गेल्या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय गोपालकृष्ण अगरवाडी संघाला. योगेश मैदानावरती दाखल झालाय. नवलाई कोट संघाच्या क्रीडांगणावरती 5 मोऱ्याला आपल्याला पाहायला मिळतील. 2-2 ची फील्ड गोलबंदी झालेला डिफेन्स आपण पाहतोय. आणि निश्चितच कबड्डी जेव्हा 5 किंवा परंतु चांगली प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवलाई कोट संघाचा योगेश याला पुन्हा एकदा इथे जेरमध्ये केलं जाते. वारंवार सलग 2 पदके आपण पाहिले आहेत योगेश यांच्या माध्यमातून. नवलाई कोट संघाला आपण विचार केला संघाला पोहोचवत आहे. पुन्हा एकदा नवलाई कोट संघावरून चढाईसाठी दाखल झालाय. 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते प्रत्युत्तर दाखल असेल तर रोहित चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल.
सामोरे मैदानावरती असताना 2-2 जिंकलेले आहे आणि बिडारका बॉलने इथे मात्र लेट कॉर्नरला देखील जबरदस्त ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय. आपला एक गोल संघ इथे डिफेन्स मध्ये आपल्या लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चेंडेकर करत असताना चांगली प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्युत्तर दाखल असेल आणि की आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्यांसाठी दाखल झालाय. जबरदस्त बिडारवरती लागलेली झाला पाहता नंतरच्या माध्यमातून काय निर्णय हाती येतोय. एकलसाठी आला आणि नंतर मात्र सायन्स घेऊन मैदानवरती सोबत झोकून दिलाय. काउंटिंग चालू आहे फायनलच्या स्पर्धेमधील फायनलच्या सामन्यामधील पहिली सुपर रेड आपल्याला पाहायला मिळेल का? केले भाई 1 2 3 4 गुणांची लढाई आपल्याला पाहायला मिळते. फायनलच्या सामन्यामध्ये पहिली सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळतोय. बंद झाला आहे. गोरा गुण मिळते ना एक गुण संघाला. इथे मात्र गोपाळ सागरवाडी संघ बनवतोय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. ऑल आउट झालाय गोपाळ सागरवाडी संघ, परंतु आता मात्र कमबॅक करेल का? होईल हे पाहण्याचा देखील जर आपण विचार केला तर निश्चितच समावेश करत असताना मात्र सेकंड हाफमध्ये असा वेळ बदलला की फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि आता देखील ते चित्र आपण पाहतोय. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये योगेश वारंवार हल्ले चढवले गेले आणि त्यानंतर मात्र गोपाळ सागरवाडी संघ ऑल आउट होताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा योगेश लढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 9 सातपुणे आपल्याला पाहायला मिळतील. आपला एक कोच संघ त्या अंगामधील पहिली स्पर्धा आणि वारंवार या स्पर्धेमधील सर्व सामन्यांमध्ये डॉमिनेट करताना आपल्याला पाहायला मिळालाय. सातपुणे गुलाब आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन इथे मात्र रायटेच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातो योगेशच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र तिघांच्या ओलांडून वेळेच्या अभावी आपण क्रीडांगणावरती सुरू करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्युत्तर दाखल असेल क्रमांक 12 राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. करायसाठी दाखल झालाय. गुलाब असेल गोपाळ सागरवाडी संघाच्या क्रीडांगणावरती राईट आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय आणि रोहित इथे पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही सोबत योगदान पत्करता आपण क्रीडांगणावरती सुरू करत आहे. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 9 गोपाळ सागरवाडी संघाचा एक महत्वाचा मोहरा योगेश पेटे, त्याला या सामन्यामध्ये आतापर्यंत चॅम्पियन ठेवण्यात यश आलं आहे. नवला एक गोल संघाला निश्चितच आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते. नवला एक गोल संघ इथून केलं जाईल का? गोपाळ सागरवाडी संघाकडून सेकंड नंबरमध्ये निश्चितच यांचा खेळ बहरतो, परंतु आता मात्र हा महत्त्वाची सामना आहे. सुरुवातीपासून इथे मात्र पॉईंट केला बोनस करून विश्वास दाखवलाय. मंदार आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुणावून निघावा लागेल. 2-2 फील्ड सजवली गेली. स्वप्न त्याच्या दिशेने चांगली चढाई आपण पाहतोय राईट कॉर्नरच्या दिशेने. पाहायला मिळतोय. माध्यमातून योगेश साठी दाखल झालाय. योगेशने जर सुपर हिट लगावले तर संदेश बाकेरकर आणि रामाणे यांच्याकडे 220 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालंय. निश्चितच आता मात्र आपल्या संघासाठी गुण करावे लागतील. योगेशला आपल्या संघाचे विचार निश्चितच या जिल्ह्यामध्ये बोनस गुण घेतला होता, परंतु आता मात्र आपण पाहिलंय मध्ये बसलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. योगेश पुन्हा एकदा रॅकलॅनच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याच्यावरती आले सगळे जात आहे. प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे.
गोल संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो प्रयत्न परंतु डबल माइंडेड होता. स्वप्ने देखील तिथून चांगला टिंबल आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा कार्यक्रम केला जातो. एक गोल मिळतोय गोकुळ कृष्णागरवाडी संघाला आणि मैदानावरती रिलॅक्स झाला. योगेश कुले जस्ट क्रमांक 9 साडेसाठी दाखल झालाय. 6 पोळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या कोर्ट परंतु आता मात्र थोडासा संयम राखतोय. या आधीच्या 3 लाईनमध्ये जर आपण पाहिजे बोनस गोल सतीश रामाने मयूर वापरतो बघतील लावलं ना नाव चुकीचं. सतीश रामाने मयूर वापरतो नाव चुकीचं. सतीश रामाने. आता मात्र गोकुळ कृष्णागरवाडी संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय तन्मय. याच्या माध्यमातून सेमीफायनलच्या अंतिम 5 मिनिटांमध्ये झालेला बहनदार खेळ आणि त्याच जोरावरती तिथे फायनलमध्ये प्रवेश केलाय. योगेश मैदानाच्या बाहेर असताना वारंवार चढाईमध्ये गोल मिळवले. इथे मात्र काय घडतंय थोडीशी नजर आहे आणि इथे तन्मय मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त डबल कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्स मध्ये चांगलं प्रदर्शन दिसतं मात्र रेडिंगमध्ये थोडासा कमकुवत आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या गोल संघात दाखल झालाय. 6 पोळी आपल्याला पाहायला मिळतील. 2-2 ची फील्ड गोल फलक जर आपण पाहिलं तर निश्चितच गोकुळ कृष्णागरवाडी संघ 6 गुणांवरती असताना आपला एक गोल संघ 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि गोकुळ कृष्णागरवाडी संघाचा जर्सी क्रमांक 9 परिधान केलेला योगी चढाईसाठी दाखल झाले. योगीसाठी निश्चितच बक्षिसांची लयलूट केली जाते. सतीश रामाने आणि मयूर सतीश बापेरकर आणि मयूर रामाने यांच्याकडून 220 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. जर योगेशने सुपरहिट लगावली तर सतीश बापेरकर आणि मयूर रामाने यांच्याकडून 220 रुपयाचा रोख पारितोषिक जाहीर होत आहे. ओलांडून आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2 लगावली गेली आहे. टायटल जातोय मैदानाच्या पाठीमागे पूर्ण येतोय गोकुळ कृष्णागरवाडी संघाला. प्रतियुत्तर टॅकल आहे गोकुळ कृष्णागरवाडी संघाकडून योगेश चढाईसाठी दाखल झाला आहे. 5 मध्ये खेळत असताना गोलबंदी झालेल्या डिफेन्स आपण पाहतोय. नवलाई गोल संघाचा आणि इथे कुठेतरी कम्बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोकुळ कृष्णागरवाडी संघ गोल फलकाची स्थिती जर आपण पाहिली तर निश्चितच गोकुळ कृष्णागरवाडी संघ 7 गुणांवरती असताना नवलाई कोट संघ 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाप मात्र 6 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना नवलाई कोट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल केलेला क्रमांक 12 दाखल झाला आहे. गोल संघाचा कर्णधार याच्या माध्यमातून चांगल्या सगळ्या आपण या स्पर्धेमध्ये पाहिले आहेत. प्रवेश करून दिला आपल्या संघाला. बरोबर आता मात्र थोडं शांत आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची सामन्यामध्ये क्रीडांगणामध्ये सुरू करत आहे. दाखल केले जाते तिसऱ्या चढाईसाठी क्रमांक 9 योगेश चढाईसाठी दाखल झाला आहे. एक महत्वाचा मोहरा मागच्या डिफेन्समध्ये बोनस परंतु चांगली प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. आपल्या कोट संघाचं आणि योगेश बॅटच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोल मिळतोय आपल्या कोट संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8 नंतर आपल्याला पाहायला मिळतोय.
2-2ची सजवलेली फिल्ड आपल्याला पाहायला मिळते. नवले कोण संघ क्रीडांगणावरती 3 गुण मिळत असलेला गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 8 गुण. नवले कोण संघ 14 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सावध बॉलची आजमावताना योगेश पेटे आपल्याला पाहायला मिळेल. गोंडेश्वरमध्ये डोक्यानं पकडता रेड गट क्रीडांगणावरती सुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आवश्यकता नाहीये टॅकल करण्याची दरम्यानचे मध्यंतरासाठी खेळ थांबवले गेले आहे. गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 8 गुण. मंडई कोर्ट संघ 14 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर जे मात्र खेळाला सुरुवात केली जाते. मध्यंतरानंतर गुणफलकाची स्थिती जर आपण पाहिली तर नवलाई कोर्ट संघ 14 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 8 गुणांवरती 6 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना नवलाई कोर्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. बस क्रमांक 12 अभिजित करंडे चढाईसाठी दाखल झालाय. नवलाई कोर्ट संघाचा कर्णधार मिडल जबरदस्ती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि योगेश पेटे याच्यावरती बक्षीस आहे. सतीश रामाने आणि मयूर वाकेरकर यांच्याकडून 220 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आणि 2 खेळाडू चढाईसाठी दाखल होत असताना योगेश पेटे चढाईसाठी दाखल झाला. 2-2 5 वरती असताना कोलवरती आपण बाजू आहे. थोडासा अभि ठरलाय आणि इथे मात्र सावध पाऊस राजमावते आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत आहे. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 44 वैभव जाधव चढाईसाठी दाखल झालाय. फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते. गोपाळकृष्ण अगरवाडी क्रीडांगणावरती 2-1-2-2ची फील्ड केला जातोय. रेड गट करून आपल्या क्रीडांगणावरती सुरू करत आहे. चढाईसाठी दाखल होतोय. सुजय कांबेडकर रेड गट करून बिल्डिंगमध्ये उभा राहील. आपल्या क्रीडांगणात आपल्याला पाहायला मिळेल. समोर संघाला दुसऱ्या चढाईवरती आमंत्रित करण्याचा प्रयत्न गोष्ट माध्यमातून वारंवार केला जातो आणि तिसऱ्या चढाईसाठी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 तो डायरेक्ट असेल कराक्या मराठा मैदानाच्या बाहेर तर सुद्धा अशा स्वरूपाची चढाई असताना शुभम आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी दाखल होत असताना बोनस पाहायला मिळतोय. एक बोनस गोल संघाला गोल मिळतोय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला. दाखल असेल योगेश पेटे तिसऱ्या चढाईसाठी कराक्या मराठा मैदानाच्या बाहेर जर असतात अशा स्वरूपाची चढाई असताना आवश्यकता नव्हती आणि कलेची पण आपल्याला पाहायला मिळते. गुण मिळतोय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला आणि निश्चितच मी मगाशी सांगितलंय सेकंड हाफ मध्ये हा संघ बाहेर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनल मध्ये गेले 3 प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. फर्स्ट हाफ मध्ये थोडका बॅटवरती होता. 14 गुणांनी पिछाडीवरती असताना नंतर मात्र 3 गुणांनी हा सामना जिंकल्याने फायनल मध्ये प्रवेश केला. परंतु आता मात्र जर्सी क्रमांक 12 आणि केत बोनस घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. गोंडेश्वरमध्ये क्रीडांगणावरती सुरू करत आहे. दाखल करत आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना योगेश पेटे चढाईसाठी दाखल होतोय. सुपर लाईनच्या समीकरणाचे बोलताना आपण पाहतोय टीमवर मैदानावरती असताना टीमवर सामना आपण पाहतोय. योगेश मात्र राईट कॉर्नरवरती अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक गोल मिळतोय. आता मात्र इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. गोपाळकृष्ण अगरवाडी संघ सेकंड हाफमध्ये निश्चितच बार खेळ त्यांच्या माध्यमातून वारंवार केलं जातं. परंतु आता मात्र जर्सी क्रमांक 12 आणि मात्र डबल झाला. योगेश मैदानाच्या बाहेर जाऊन आपल्याला पाहायला मिळते. नवलाई कोर्ट संघ ऑलआउटच्या दिशेने जात असताना इथे मात्र थोडासा संयम गमावताना आपल्याला पाहायला मिळाला. एक गोल मिळतोय नवलाई कोर्ट संघाला. जर्सी क्रमांक 9 चढाईसाठी दाखल झाले योगेश पेटे. ते निघणार मात्र सामन्याला सुरुवात केली जाते आणि हे चढाईसाठी दाखल होते. नवलाई कोर्ट संघाला थोडासा दुसऱ्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
जर्सी क्रमांक 12 7 मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोपाळ ओलवरती झालेला डिफेन्स आपण पाहतोय. निश्चितच इथे मात्र वेळेच्या अभावी क्रीडांगणावरती सुखरूप परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल असेल योगेश तिथे लढाईसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 मोरे मैदानावरती असताना सुपरची संधी असतील नवलाई गोल संघाला. आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप दाखल आहे. आणि ते जर्सी क्रमांक 12 आपल्या संघासाठी वारंवार लढाई करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड हाऊस गोपाळ कृष्णागड संघ क्रीडांगणावरती 2-2 फील्ड स्विचर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरला स्वप्नीला आता मात्र थोडासा फुटबॉल संपायला आपल्याला पाहायला मिळतो. आणि की त्याचा मात्र पगार झाली आहे. आणि मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. गुण मिळते गोपाळ कृष्णागड संघाला. आता मात्र नवलाई गोल संघ येथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नवलाई गोल संघ दरम्यान इथे मात्र गोल फलकाची स्थिती आपण पाहिली तर नवलाई गोल संघ गोपाळ कृष्णागड आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ इथे बरोबरीला आले. पुन्हा एकदा चांगल्या सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी दाखल झाला आहे. तुला अवश्य गोपाळ कृष्णागड क्रीडांगणावरती 7 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय. ऍटिट्यूड करून वरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. परंतु असफल प्रयत्न क्रीडांगणावरती सुखरूप परतला आहे. प्रत्युत्तर दाखल असेल. इथे मात्र गोपाळ कृष्णागड कंपेअर करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पिछाडीवरती होता आता मात्र दोन्ही संघ बरोबर परंतु नवलाई गोल संघासाठी दुःखद बातमी असेल. त्या संघाचा कर्णधार जर्सी क्रमांक 12 आणि करंबेळ मैदानाच्या बाहेर दुखापत होऊन बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ जरूर प्रदर्शित महत्वाकांक्षी सामन्यामध्ये गोल अशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. क्रीडांगणावरती मैदानाच्या ओलांडून आपल्या क्रीडांगणावरती सुरू करत आहेत. मंदार लढाईसाठी दाखल झाला नवलाई गोल संघाचा काही कव्हरमधून भूमिका बजावतोय. असा हा बहादर सर्वेश आपल्याला भाऊमध्ये काही वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टोकाची सजवलेली फील्ड फुल आपल्याला पाहायला मिळतो. गोपाळ कृष्णागड संघ क्रीडांगणावरती इथे मात्र पुन्हा एकदा खाली चढाई आपल्याला पाहायला मिळतो. संघाला आता मात्र एका गुणाची बढत गोपाळ कृष्णागड संघाला जर्सी क्रमांक 10 आता मात्र गोपाळ कृष्णागड संघ इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. 2 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना खाली असताना आपल्याला पाहायला मिळतं जर्सी क्रमांक 10च्या माध्यमातून. आणि योगेश याचा खेळ आता बरं पण आपण पाहिजे शांत राहिला होता. परंतु आता मात्र चांगलं खेळ प्रदर्शित करताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र प्रदान केला जाईल. योगेशच्या माध्यमातून काय नवलाई गोल संघासाठी महत्वाचा मोरा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई बसून नवलाई गोल संघाचा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश खाली चढाई पुन्हा एकदा कोणत्याही दरवाजा डोकाना पत्करण्याच्या क्रीडांगणावर पुणे त्याची
सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 12 राकेश गाड्यासाठी दाखल झाला आहे. त्याचा डिफेन्स मध्ये दोन दोघी फील्ड घेतली आहे. वेळ व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणाला दुसरी पर्यंत आहे. प्रत्येक टॅकल असेल गोपाळ कृष्ण अग्रवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 9 योगेश याच्या माध्यमातून चांगला प्रकार केलेला आहे. अजून आपल्याला पाहायला मिळतो. आपण गेला मात्र पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यासाठी पर्याय नसणारा इथे पॉईंट घ्यावा लागेल. अंतिम बोल आहे क्रमांक 8
तिने मात्र समजा ग्रीन लाईट डबल काय होईल आपल्याला पाहायला मिळतो. ऑल आउट होण्यामध्ये गोल संघ एक गोल खेळून गेला. आपल्या गोल संघाला आपल्याला पाहायला मिळतोय.